एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 स्टँडर्ड 5 यामध्ये आज आपल्याला फर्स्ट लेसन स्टडी करायचा आहे. आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टीम. अर्थ मीन्स पृथ्वी अँड सोलर सिस्टीम मीन्स सूर्यमाला. यामध्ये आज आपल्याला आपली पृथ्वी आणि सूर्यमाला याविषयीची माहिती पाहायची आहे. वेन वी लुक अप फ्रॉम अँड ओपन ग्राउंड वी सी द स्काय. म्हणजे आपण मैदानात उभं राहून काय वर पाहायला असताना आपल्याला काय दिसतं? स्काय म्हणजे आकाश. इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स. आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स आपण पाहू शकतो. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम अर्थ. ते आकाशातून आपल्याला इथून आपल्या अर्थपासून कसे आकाशात दूर असलेले आपल्याला दिसतात. पृथ्वीपासून ते खूप दूर अंतरावर आहेत. सम स्टार्स आर प्रोमिनंट व्हाईल सम आर टिनी इन फेंट. म्हणजे कसे आहेत? काही चांदण्या, स्टार्स मीन्स चांदण्या आपल्याला काय दिसतात? मोठ्या दिसतात. आणि काही चांदण्या कशा दिसतात? फेंट दिसतात म्हणजे अंधुक दिसतात. मग आपण चांदण्याकडे जर निरखून पाहिलं तर आपल्याला काय होतं? चांदण्या अशा काय होतात? ट्विंकल झालेल्या दिसतात. ट्विंकल्स मीन्स चमचम, लुकलुकणे, चमचमणे, त्याला आपण ट्विंकल म्हणतो. त्या आपल्याला पाहिल्यानंतर ट्विंकल झाल्यासारख्या दिसतात. द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. सन आणि मून हे आपल्याला, सन आणि मून कसे आहेत? हे सूर्य आणि चंद्र यांच्या तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत. म्हणजे आपल्या अर्थच्या ते कसे आहेत? क्लोज आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. म्हणून आपण त्याचा काय राऊंड असलेला राऊंड शेप क्लिअरली पाहू शकतो. द सन, द मून, द स्टार, द प्लॅनेट एक्सेट्रा आर नोन ॲज हेवनली बॉडीज. म्हणजे हे जे स्टार्स, सन, मून हे काय आहेत? तर हेवनली बॉडीज आहेत आपल्या. आपण ते सहजतेनं काय करतो? आपण पाहू शकतो. हे काय? हेवनली बॉडीज म्हणजे काय? खगोलीय वस्तू. ओके. नेक्स्ट आता तुम्हाला काय करायचं? ट्राय धिस. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. आता काय? साधारण एक आठवड्याच्या अंतराने 2 वेळा तुम्हाला काय करायचं? आकाशाचं निरीक्षण करायचं आहे. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. कशाच्या मुद्द्याच्या आधारे, कोणत्या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे? तर फर्स्ट पॉईंट काय आहे? द ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीज म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? खगोलीय वस्तू ज्या आकाशात आपल्याला दिसतात त्यांचं काय करायचं? तुम्ही त्यांच्या वस्तूचं निरीक्षण, रंगाचं निरीक्षण करायचे. वेदर दे ट्विंकल. ते चमकतात का नाही, त्यांचा आकार. देअर कलर अँड साईज. कलर आणि साईजचं निरीक्षण करायचं. चेंजेस इन देअर पोझिशन्स. त्यांचं स्थान बदलतं का? पोझिशन्स मीन्स स्थान किंवा जागा बदलते का नाही. ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारे तुम्हाला काय करायचं? त्यांचं ऑब्झर्वेशन करायचे. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द illuminated पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. म्हणजे काय करायचे? दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचं तुम्हाला चित्र काढायचे आणि त्या चंद्राचा जो प्रकाशित भाग म्हणजे प्रकाशाकडे असलेला भाग रोज बदलतो का? तर कसा बदलतो ह्याचं तुम्हाला काय करायचं? निरीक्षण करायचं. ओके. नेक्स्ट आता काय पाहायचं आपल्याला? स्टार्स. स्टार्स मीन्स तारे. आता हे कुठं असतात? तर व्हॉट इज मीन बाय स्टार्स? द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. म्हणजे ज्या चांदण्या आपल्याला स्टार्स चमकताना दिसतात त्या स्टार्सला आपण काय म्हणतो? स्टार्स म्हणतो. ओके. द सन इज अ स्टार. द सन काय आहे? एक स्टार आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. म्हणजे इतर ताऱ्याच्या मानाने सूर्य आपल्याला काय आहे? जवळ आहे. इन इट ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामुळं आपण काय करू शकत नाही? दिवसा स्टार्स पाहू शकत नाहीत, चांदण्या पाहू शकत नाहीत. ओके. तर काय लक्षात आलं? स्टार्स म्हणजे काय? स्टार्स हॅव देअर ओन लाईट. म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश आहे. सन इज स्टार आणि तो आपल्याला सगळ्यात जवळचा असल्यामुळे किंवा त्याचा प्रकाश जास्त असल्यामुळं आपण काय करू शकत नाही? दिवसात चांदण्या पाहू शकत नाही. ओके. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला यातला प्लॅनेट. प्लॅनेट
द प्लॅनेट हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. म्हणजे ज्या चांदण्या स्टार्स आपल्याला चमकताना दिसत नाहीत अशा स्टार्सला आपण काय म्हणतो, अशा हेवनली बॉडीजला आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स म्हणतो. म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, प्लॅनेट म्हणतो. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट टू देअर ओन. प्लॅनेटला स्वतःचा प्रकाश नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. तो प्रकाश कुठून मिळवतो, स्टार्सपासून. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड स्टार्स इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्फ. म्हणजे तो प्लॅनेट स्वतः भोवती फिरता फिरता कोणाच्या भोवती फिरत असतो, स्टार्सच्या भोवती फिरत असतो. ओके, नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम मीन्स सूर्यमाला. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी काय आहे, एक प्रकारचा प्लॅनेट आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. त्याला कुठून प्रकाश मिळतो, सनपासनं मिळतो. इट मूव्ह अराउंड द सन. म्हणजे आपली जी अर्थ आहे ही कशाभोवती मूव्ह करते, तर सन भोवती मूव्ह करते. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ. व्हॉट इज मीन बाय रिव्होल्युशन? रिव्होल्युशन्स मीन्स परिवलन, परिभ्रमण. आता परिभ्रमण करणं म्हणजे काय, इट्स मूव्ह अराउंड द सन इट कॉल्ड द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ. म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरत असते, त्यालाच आपण काय म्हणतो, रिव्होल्युशन. ओके, बिसाइड्स अर्थ देर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आता अर्थच्या बरोबरच अजून काही 7 प्लॅनेट्स आपल्याला सूर्याभोवती फिरताना दिसतात. ते कोणते आहेत, मर्क्युरी, वेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. हे जी ग्रह आहेत ही काय पृथ्वीबरोबरच सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व होतात. म्हणजे हे 7ही ग्रह पृथ्वीसोबत सूर्याच्या भोवती फिरत असतात. ओके, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. आता एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीममधला एव्हरी प्लॅनेट फिरत असताना त्याला एक काय आहे, स्पेसिफिक पाथ आहे, म्हणजे ठराविक कक्षा आहे. धिस पाथ इज नोन ॲट प्लॅनेट्स ऑर्बिट. तो जो रस्ता आहे, पाथ मीन्स रस्ता, कक्षा, त्याला आपण काय म्हणायचं, प्लॅनेट्स ऑर्बिट. म्हणजे त्या ग्रहाची ती काय आहे, एक कक्षा आहे. ओके, द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड द सोलार सिस्टीम. म्हणजे सन, त्याचबरोबर स्टार्स अँड द प्लॅनेट्स आणि सन, स्टार्स आणि प्लॅनेट हे कुठं रिव्हॉल्व होतात, हे सगळे मिळून एका ठराविक पाथमध्ये त्या सनभोवती काय होतात, रिव्हॉल्व होतात. ही जी सगळी सिस्टीम आहे रिव्हॉल्व होण्याची, ह्यालाच काय म्हणायचं आपण, सोलार सिस्टीम. बिसाइड द प्लॅनेट्स द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. बिसाइड्स द प्लॅनेट द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. म्हणजे काय, ह्या सोलार सिस्टीममध्ये प्लॅनेटसोबत अजूनही हेवनली बॉडीज आपल्याला पाहायला फिरताना तिथं समावेश झालेला दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठं सापडतात आपल्याला, ह्या सूर्यमालेत सापडतात. ओके, आता ह्या बॉडीज कोणत्या आहेत, त्या अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. आता ह्या हेवनली बॉडीज कोणकोणत्या आहेत सोलार सिस्टीममध्ये, त्या आता आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिली आहे सॅटेलाईट. व्हॉट इज मीन बाय सॅटेलाईट? सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स, देज आर कॉल्ड सॅटेलाईट. म्हणजे ह्या ज्या हेवनली बॉडीज आहेत ह्या कुठं फिरतात, रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेटसोबत सोलार सिस्टीममध्ये फिरतात, त्यांनाच आपण काय म्हणलेलं आहे, सॅटेलाईट म्हणलेलं आहे. ओके, सॅटेलाईट मीन्स उपग्रह. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम सन. ह्या सॅटेलाईटला लाईट कुठून मिळतो, तर ह्या सनपासून तो लाईट मिळवतो. वी सी द मून ॲट नाईट. म्हणून आपण काय पाहतो, रात्रीच्याला चंद्र आपल्याला आकाशात दिसतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हेन इट इज कॉल्ड अ सॅटेलाईट ऑफ द अर्थ. मग हा जो मून आहे हा कुठं फिरतो, रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, हा अर्थच्या भोवती फिरतो, म्हणून इट इज कॉल्ड अ सॅटेलाईट ऑफ द अर्थ. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सॅटेलाईट ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतो. मोस्ट ऑफ द प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम हॅव सॅटेलाईट. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे ह्या ज्या सोलार सिस्टीममध्ये अनेक प्रकारचे
सॅटेलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. तेही त्या सॅटेलाइटसोबत सूर्याच्या भोवती काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात. ओके. नेक्स्ट आहे डॉर्फ प्लॅनेट. देअर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आता सूर्याभोवती फिरणाऱ्या अजून काही लहान लहान आकाराच्या आपल्याला काय हेवनली बॉडीज तिथं पाहायला मिळतात किंवा वस्तू आहेत तिथं त्या. दे आर कॉल्ड डॉर्फ प्लॅनेट. ह्या ज्या छोट्या छोट्या बॉडीज आहेत हेवनली बॉडीज त्यांनाच काय म्हणायचं, डॉर्फ प्लॅनेट. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. तर त्यालाच आपण यामध्ये कोणत्या उदाहरण म्हणून सांगता येतं, प्लुटो. प्लुटो हा एक काय आहे, एक तिथला असलेला हेवनली प्लॅनेट आहे. डॉर्फ प्लॅनेट रिव्हॉल्व्ड इंडिपेंडंटली अराउंड द सन. आता हे जे डॉर्फ प्लॅनेट आहेत ते इंडिपेंडंटली म्हणजे काय, इंडिपेंडंटली मीन्स स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन. त्यांना ऑर्बिट मीन्स कक्षा. त्यांना स्वतंत्र कक्षा असते आणि त्या कक्षेमध्येच ते काय करतात, रिव्हॉल्व होत असतात. लक्षात आलं हे डॉर्फ प्लॅनेट. आता नेक्स्ट आहे ॲस्ट्रॉइड्स. आता ॲस्ट्रॉइड्स म्हणजे काय, ते छोटे छोटे लघुग्रह म्हणतो आपण. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बॉन्ड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. आता ह्या मार्स आणि ज्युपिटर ह्यांच्यामध्ये छोट्या छोट्या स्मॉल हेवनली बॉडीज, आता छोट्या छोट्या अशा स्मॉल हेवनली बॉडीज आढळत असतात. त्या बॉडीजलाच आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉइड्स म्हणतो. ॲस्ट्रॉइड्स आर रिव्हॉल्व्ड अराउंड द सन. आता ह्याही कुठं फिरतात ॲस्ट्रॉइड्स, तर दे रिव्हॉल्व्ड इन द अराउंड द सन. ओके. कम्पेअर द सन. सूर्याच्या तुलनेने, कम्पेअर मीन्स तुलना. द हेवनली बॉडीज ऑफ द सोलार सिस्टीम आर मच स्मॉलर. ह्या ज्या बाकीच्या बॉडीज त्या तुलनेने ह्या कशा आहेत, खूप छोट्या छोट्या आहेत. द मून इज द क्लोजेस्ट टू द अर्थ. मून कसा आहे, पृथ्वीला क्लोज आहे. अर्थला कसा आहे, क्लोज आहे. दॅट इज वाय इट ॲपियर्स टू बी सो बिग अल्दो इट इज ॲक्च्युअली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. म्हणजे काय, तर हे जे सूर्याच्या तुलनेमध्ये सूर्यमालेमध्ये जे इतर खगोलीय वस्तू आहेत त्या आकाराने खूप लहान असतात. मून चंद्राच्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीला चंद्र काय आहे, जवळ आहे. म्हणून तो आपल्याला काय दिसतो, सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान दिसतो. आणि हा लहान असूनसुद्धा आपल्याला काय दिसतो, तो मोठा असल्याचा दिसतो. मग हे कशामुळं दिसतं, तर कारण तो आपल्याला जवळ आहे. अ डायग्राम ऑफ सोलार सिस्टीम इज गिव्हन बिलो. इन इट यू सी द सन in the center, the heavenly bodies that revolve around it and other orbits. म्हणजे काय, इथं खाली तुम्हाला एक फिगर दाखवली, त्याच्या सेंटरला काय दाखवलं आहे आपल्याला, सन. आणि त्या भोवती फिरणारे काय दाखवलेत, हेवनली बॉडीज दाखवलेले आहेत. आणि त्यांच्या कक्षा, त्यांचे ऑर्बिट्स तिथं दाखवले आहेत. तर ह्या ज्या सोलार सिस्टीम, द प्लॅनेट, सॅटेलाइट, डॉर्फ प्लॅनेट्स अँड अदर ॲस्ट्रॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. हे जे सॅटेलाइट, डॉर्फ प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड्स आहेत हे काय आहेत, एक सोलार सिस्टीमचाच भाग आहेत. ओके, एवढं लक्षात आलं तुमच्या. तर आता यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, बाय.